नमस्कार, फूड लवर यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मटर पुलाव। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ। मी बासमती 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे, लांबसर तांदूळ आहे हा। मी हे 1 वाटी ग्रीन पीस घेतलेले आहेत। एक मोठा कांदा असा लांब चिरून घेतलेला आहे। 4 मिरची व 1 अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। मी 10-15 काजू घेतलेले आहेत, असे 2 तुकडे करून घेतलेले आहेत, एका काजूचे 2 तुकडे। मी 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 10-15 काळी मिरी, 2 तेजपान, 10 ते 15 लवंग, 7 ते 8 इलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा। आपल्याला लागणार आहे तेल, तूप व स्वादानुसार मीठ। आपण मिक्सरला आता मसाला वाटून घेण्यासाठी त्याच्यासाठी घेणार आहे लवंग, मिरी, इलायची, दालचिनी, अद्रकचा तुकडा, 4 हिरवी मिरची। अशा प्रकारे आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे। हे तांदूळ आता आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। हे तांदूळ आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपली सगळी तयारी झालेली आहे। आता पुलाव तयार करायला सुरुवात करू। आपण कढईमध्ये तेल टाकून देऊ। आपण जिरे टाकून घेऊ। तेजपत्ता, काजू, हे काजू आता थोडे लाल होऊ द्यायचे आहे। आपले काजू लाल झाले, आता आपण कांदा टाकून घेऊ। कांदा फक्त 2 मिनिटं भाजायचा आहे, जास्त भाजायचा नाही। आपण हा तयार केलेला मसाला यामध्ये टाकून देऊ। 2 मिनिटं मसाला असा हलवून घेऊ। आता आपला 2 मिनिटं मसाला भाजून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून देऊ। आता हे तांदूळ याच्यामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। आता आपले तांदूळ भाजून झालेले आहेत। मी हे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तर 6 वाटी पाणी घालणार आहे। आता हलवून घेऊ। आता आपण हे ग्रीन पीस टाकून देऊ। व हलवून घेऊ। आता याच्यात आपल्याला स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। याला हलवून घेऊ व आता याच्यावर झाकण ठेवून देऊ।
आता आपण याच्यावर 10 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ. आता आपण झाकण उघडून बघून घेऊ. एकदा छान हलवून घेऊ. परत आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. आता आपण झाकून काढून उघडून बघू. आता आपण यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊ. व 1 सेकंद झाकण ठेवून देऊ. आता आपला पुलाव तयार आहे. चला खाण्यासाठी आपण काढून घेऊ. मस्त असा आपला पुलाव तयार आहे. खात रहा, मस्त रहा व स्वस्त रहा.